राज्यातल्या शेतकऱ्यांना दुष्काळात दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं काल तब्बल 7,000 कोटी रुपयांचं विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलंय। याचं सविस्तर वृत्त आपण पाहणार आहोतच, पण त्यापूर्वी वळूयात आजच्या यशोगाथेकडे। दुष्काळ, टंचाई, पिकांची झालेली होळी अशा गोष्टी मराठवाडा विदर्भासाठी यंदा नित्याच्याच झाल्यात। पण अशा परिस्थितीतही विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या दहेगावच्या विनोद कळसकरांनी यंदा 2 एकर मिरची पिकापासून आतापर्यंत 6 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावलाय। हंगाम संपेपर्यंत त्यांच्या नफ्याचं प्रमाण जवळपास 10 लाख रुपयांवर जाईल असा त्यांचा अंदाज आहे। विनोद कळसकरांनी उपलब्ध थोडक्या पाण्यावर 2 एकर मिरची जपली आहे। त्यासाठी ठिबकचा आणि 50% सेंद्रिय पद्धतीचा वापर केलाय। हवामान बदलाच्या संकटाशी मुकाबला करत वेळोवेळी निराश होण्यासारखी वेळ आली असतानाही निराश न होता चिकाटी ठेवल्याचा दुष्काळी स्थितीतही त्यांना मोबदला मिळालाय। जीवनात सदैव काहीतरी नवं करण्याच्या जिद्दीनं आपल्याला शेतकरी बनवल्याचं विनोद कळसकरांचं म्हणणं आहे। आज आपण विनोद कळसकरांच्या मिरची शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याला जाणार आहोत। कधी काळी देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून गाजलेला यवतमाळ जिल्हा, पण याच जिल्ह्यातले काही शेतकरी विक्रमी पीक उत्पादन घेऊन निराश झालेल्या शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवताना दिसतायत। राळेगाव तालुक्यातल्या देहगावचे विनोद कळसकर हे देखील त्यापैकीच एक। 12वी पर्यंत शिक्षण झालेले विनोद कळसकर गेल्या 7 ते 8 वर्षांपासून घरची 4.5 एकर कोरडवाहू शेती कसत होते। पण कोरडवाहू शेती फायद्याची नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी मोठ्या धाडसानं शेतीत बदल करायला सुरुवात केली। लोबार्जित 4.5 एकर जमीन आहे। त्यामध्ये मी सुरुवातीला कोरडवाहू शेती असल्यामुळे रासायनिक खतावर भर देऊन त्यामध्ये उत्पन्न काढत होतो। त्या उत्पन्नामध्ये आपल्याला फारसा फायदा होत नव्हता आणि जवळजवळ आपल्या घरची म्हणजे बाईसुद्धा दुसऱ्याच्या मजुराला पाठवायची अशी वेळ होती। नंतर आपण शेती करता करता आपण थोडंसं इरिगेशनमध्ये विहीर खोदली आणि त्यामध्ये पाणी लावलं। पाणी लावल्यानंतर आपण काही कृषी विभागाच्या या माध्यमातून आपण प्रक्रियेचं जे जीवाणूवर्धक खत आहे त्यामध्ये आपण थोडासा सहभाग घेऊन आणि कृषी विभागाची माहिती घेऊन आपण ते सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा मार्ग स्वीकारला। गेल्या वर्षी मे 2013 मध्ये त्यांनी 50% सेंद्रिय आणि 50% रासायनिक पद्धतीनं मिरची पिकांचं नियोजन करायचं ठरवलं, जेणेकरून वाढत्या उत्पादन खर्चाला लगाम लावता येईल। 2 एकरात ठिबक करून मिरची लागवडीसाठी मे महिन्यात रोप टाकलं, तर जून महिन्यात 5 फूट बाय 1.5 फुटांवर लागवड केली। शेणखतावर प्रक्रिया करून त्याचा वापर केला। सतत 3-4 वर्षापासून आपण 50% सेंद्रिय आणि 50% रासायनिक या पद्धतीने आपण शेती करायचं। शेती करताना सुरुवातीला कापूस लावायचो। कापूस लावता लावता मग आपल्याला असा अंदाज आला की आपल्याकडे चंद्रपूर आहे, वर्धा आहे, आपलं हिंगणघाट आहे, भाजीपाला मार्केट जवळ असल्यामुळे आपण काहीतरी भाजीपाल्याचा प्रयोग केला पाहिजे। त्यामध्ये आपण मिरची पिकाची निवड केली, त्या प्रक्रिया केली आणि त्यामध्ये आपण मिरची पीक लावण्यासाठी आपण जमीन तयार करून ते प्रक्रियायुक्त शेणखत सरीमध्ये टाकलं। एकरी 2 ट्रॅक्टर प्रक्रियायुक्त शेणखत टाकायचं असते। ते शेणखत टाकायचं आपण आपल्याकडे ड्रीप असल्यामुळे त्या शेण प्रक्रिया केलेल्या त्या सरीमध्ये ड्रीप हातरायचं आणि त्यामध्ये लागवडीयुक्त रोपटे त्या नळीच्या साह्याने 1.5च्या अंतराने 5-1.5 या हिशोबाने ते लावायचं असते। यंदाच्या खरीप आणि रब्बी हंगामात हवामानातल्या अनिश्चिततेचा फटका राज्यातल्या शेतकऱ्यांना सातत्यानं बसतोय। हा फटका कळसकरांना देखील बसला, पण त्यांनी निराश न होता प्रयत्न सुरू ठेवले। मिरची लागवड केल्यानंतर 2.5 ते 3 महिन्यात उत्पादन सुरू झालं। या वर्षीच्या लहरी वातावरणामुळे थोडं कठीण गेलं, तरी पण आपल्याला बऱ्यापैकी उत्पन्न येण्याचे त्यामागचे काही कारणं जे आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रक्रियायुक्त शेणखत। यामध्ये सर्वात मोठा फायदा आपल्याला दिसून आला। इतर शेतकऱ्यांचं जे रासायनिक खतावर मिरची होती ते या वातावरणामध्ये किंवा या लहरीपणामुळे टिकू शकली नाही आणि आपल्याला त्या वातावरणात ही प्रक्रियायुक्त शेणखताची खूप चांगल्या पद्धतीने मदत झाली। त्यामुळे आपल्याला मिरचीचे आत्तापर्यंतचे उत्पन्न आहे ते एकरी 200 क्विंटलचा उतारा आला आहे आणि भाव पण बरा असल्यामुळे जवळपास 11 ते 12 लाखापर्यंतचं उत्पन्न मिळालं। आतापर्यंत विनोद कळसकरांना 265 क्विंटल मिरचीचं उत्पादन मिळालंय, तर याला सरासरी 30 रुपये किलोचा भाव मिळालाय। यापासून त्यांना 8 लाख रुपयांचं उत्पन्न हाती आलंय। उत्पन्न सुरू झालं आणि त्यापासून आपल्याला एकरी 6,500 झाडं बसले आहे। त्यामध्ये टोटली 2 एकरामध्ये 13,000च्या आसपास झाड आहे। एका झाडापासून आपल्याला 2.5 ते 3 किलो माल निघाला आणि त्यापासून आपल्याला
जवळपास 10.5 ते 11 लाखाचं उत्पन्न आतापर्यंत हाती आलं. त्याला सरासरी भाव 20 ते 40 रुपयापर्यंत मिळाला आणि मी ते जे मिरची आहे मार्केटला स्वतः नेऊन विकायचो. यवतमाळ आणि चंद्रपूर आणि नागपूरला त्या मिरचीला आपल्या जास्त मागणी असल्यामुळे आपल्याला रेट पण त्या वेळेस चांगले मिळायचे. आता रेट कमी असल्यामुळे आपण ते मिरची हिरवी न विकता आता लाल करायला सुरुवात केली आहे. त्यापासून पण आपल्याला जवळपास 3.5 ते 4 लाखाचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे आणि आजही आपल्या झाडावर 2 ते 2.5 किलो माल झाडावर शिल्लक आहे. आजवर मिरची पिकासाठी झालेला 2 लाख रुपयांचा खर्च वगळता त्यांच्या हाती 6 लाख रुपये आले आहेत. सध्या मिरचीचे बाजारभाव कमी झाल्यानं त्यांनी हिरवी मिरची विकणं बंद केलं असून मिरची पिकवण्यावर त्यांचा भर आहे. मार्च महिन्यापर्यंत त्यांना 2 एकरात किमान 50 क्विंटल वाळलेल्या मिरचीचं उत्पादन मिळेल. महाराष्ट्रात जनरली सर्वच शेतकऱ्यांच्या याच्यावर जे बोकडा नावाचा जो रोग आलाय, हा रोग जर सेंद्रिय पद्धतीने 50% सेंद्रिय पद्धतीने जरी आपण वापर केला तर ह्या रोगावर काही प्रमाणात 50% आपल्याला आळा घालता येतो. आणि अशाच पद्धतीने शेतकऱ्यांनी शेणखतावर प्रक्रिया करून मिरचीसारख्या भाजीपाला वर्गीय उत्पन्नाकडे वळून त्याला जर त्या पद्धतीने केलं तरी उत्पन्न आपल्याला चांगल्या पद्धतीने येतो आणि जास्तीत जास्त नफा मिळतो. कळसेकरांना कृषी विभागानं ठिबकची सोय करून दिली असून वेळेवर अनुदानही मिळवून दिलंय. आमच्या राळेगाव तालुक्यामध्ये बहुतांश शेतकरी हे आता रासायनिक खताची शेती करतात आणि त्यांना मला वाटतं असा विसरच पडला आहे की शेणखताचाही आपण वापर करायला पाहिजे. परंतु आमच्या राळेगाव तालुक्यामधले दहेगाव येथील श्री विनोद कळसकर हे शेतकरी आमच्या संपर्कात आले आणि त्यांनी आम्हाला विशेष शेती किंवा विशेष उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं शेती कशी करावी याबाबत मार्गदर्शन मागितलं. त्यावर आम्ही त्यांना हे रासायनिक शेतीच्याच मागे न धावता आपण शेणखताचाही आपण जास्तीत जास्त जर वापर केला तर आपल्याला भरपूर उत्पन्न मिळू शकतं असं आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं. विनोद यांनी 2 एकरात मिरची लागवड केली आहे. त्यांच्या आदर्श मिरची प्लॉटला भेट देण्यासाठी विदर्भातले शेतकरी येत आहेत. माझ्याकडे 6 एकर कोरडवाहू शेती आहे. त्यामध्ये मी कपाशीचं उत्पादन प्रति 4 क्विंटल एकरी असं घेत होतो. तेव्हा मला विनोद भाऊची माहिती शेती तज्ज्ञ म्हणून माहिती मिळाली आणि त्याच्या माहितीनुसार मी त्यांच्या शेतीवर आलो आणि त्यांनी मला मिरचीची लावण करण्याबद्दल मार्गदर्शन दिलं. तेव्हा मला मी मिरची लावली आणि मला आता मिरचीचं चांगलं भरभरून उत्पादन मिळालं आहे. तरी हिरवी मिरची मी 2 लाखाची आजपर्यंत विकली आणि 2 लाखाची पुन्हा वाढली अर्ध्या एकरामध्ये होते. दुष्काळामुळे यंदा राज्यातला शेतकरी हवालदिल झालाय. विनोद यांच्या विहिरीत जेमतेम पाणी असून सुद्धा त्यांनी पाण्याचं, पिकांचं आणि बाजारपेठेचं नियोजन केल्याचं फळ त्यांना मिळतंय. त्यांच्यासारख्या युवा शेतकऱ्यांच्या आदर्शाची खरी गरज आहे. गजानन भोयर, साम टीव्ही, देहगाव, यवतमाळ.